चला तर मंडळी, सकाळी सकाळी नाश्त्याची खूपच घाई होते आणि काय बनवायचं ते सुद्धा अजिबात सुचत नाही। आणि त्यातल्या त्यात असं वाटतं की काहीतरी पोटात हेल्दी सुद्धा नक्कीच गेलं पाहिजे। तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी। तर त्यासाठी इथे मी एक मोठं टोप घेतलेला आहे आणि एक कच्चा बटाटा घेतलेला आहे, जो की शिलून वगैरे साल वगैरे काढून घेतलेली आहे आणि ग्रेटरच्या साहाय्याने जे आहे व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे। तर आपल्या इथे या ठिकाणी जो आहे बटाटा किसून झालेला आहे। यामध्ये आता काही मसाले घालूया। तर या ठिकाणी मी 5 ते 6 मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा जो आहे छान असा जाडसर वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये, तो घातला। त्यानंतर या ठिकाणी एक मीडियम साईजचा कांदा घेतला, बारीक चॉप केलेला आहे, कट करून घेतलेला आहे, तो घातला। त्यानंतर मीडियम साईजचा टोमॅटो घातला कट केलेला आणि एक मीडियम साईजची शिमला मिरची सुद्धा घालून घेतली कट केलेली। या नाश्त्यामधून आपण आपल्याला ज्या भाज्या हव्या आहेत ते आपण मुलांच्या पोटामध्ये नक्कीच घालू शकतो। त्यानंतर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, एकदम फाईन जो बारीक रवा असतो ना तो घेतलेला आहे। तर या ठिकाणी कधी कधी काय होतं, घरात बारीक रवा अवेलेबल नसतो, जाड रवा असतो, तर काहीच हरकत नाही, फक्त एकदा मिक्सरच्या जारमध्ये घालून 1-2 वेळेस पल्स मोडवर बारीक करून घ्या की फाईन पावडर होईल। त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने जे आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता आपण यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर घातली छान अशी चवीला। आणि आता थंडीचं सीजन आहे आणि मेथीची भाजी सुद्धा छान यायला लागलेली आहे। तर या ठिकाणी मी 1 वाटी भरून मेथीची भाजी जी आहे छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे, त्याच्या काड्या वगैरे काढून घेतल्या होत्या आणि स्वच्छ धुवून घातलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी परत आपण एकदा मिक्स करून घेऊया। या पद्धतीने काय होतं, बऱ्याच वेळेस मुलं अजिबात भाज्या वगैरे खात नाही, नाक मुरडतात, तर याच पद्धतीने आपण जर नाश्ते बनवले तर मुलांच्या पोटात सुद्धा भाज्या जातील आणि काहीतरी हेल्दी सुद्धा नक्की होईल। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जे आहे याचं थिक असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता थोडंसं हाताच्या साहाय्याने मिक्स करूया, म्हणजे काय होईल, भाजी जी आहे छान सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आणि आपले मसाले सुद्धा सगळीकडे लागले जातील। तर थोडं थोडं पाणी घालून थिक असं बॅटर बनवायचं आहे, खूप पातळ बॅटर अजिबात नाही बनवायचं। परत थोडंसं पाणी घालूया। इतकं सगळं बॅटर बनवण्यासाठी फक्त अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। तर या पद्धतीने परत हलक्या हाताने, खूप असं रफली नाही मिक्स करायचं आहे, एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, म्हणजे काय होईल, भाज्या वगैरे ज्या आहेत छान अशा त्यामध्ये टवटवीत राहतील, खूप असा गाळ होणार नाही। तर या ठिकाणी परत एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। आणि तुम्ही पाहू शकता बॅटर किती थिक आहे, तर खूप जास्त थिक असल्यामुळे थोडंसं पाणी घातलं। तुम्हाला सुद्धा खूप थिक बॅटर वाटलं तर तुम्ही पाण्याचं प्रमाण जे आहे कमी जास्त करू शकता। तर याच पद्धतीने परत एकदा मिक्स करून घेतलं। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, म्हणजे की मी 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि छान असा आता आपण याला तडका देऊन अजून थोडं टेस्टी बनवूया। तर इथे मी पॅन ठेवला गॅसवर, त्यामध्ये 1.5 पळी जे आहे तेल घातलेलं आहे, 1 चमचा मोहरी घातली, 1 चमचा ते अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। मोहरी छान तडतडली की आपण या ठिकाणी जिरे घातलेले आहे आणि पाव चमचा हिंग सुद्धा घातलेला आहे। आता आपला तडका जो आहे छान गरम गरम तयार आहे। आता आपण असाच गरम गरम तडका जो आहे बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे, म्हणजे काय होईल, तडका जो आहे छान सगळीकडं मिक्स होईल। आता परत एकदा आपण तडका जो आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। काय होतं, सकाळी सकाळी भरपूर घाई असते आणि काय नाश्त्याला बनवायचं अजिबात सुचत नाही, त्यातल्या त्यात असं वाटतं की पटकन काहीतरी झालं पाहिजे आणि हेल्दी सुद्धा नक्कीच पाहिजे। तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे, तुम्ही नक्की बनवू शकता। तर या ठिकाणी थोडंसं बॅटर थिक वाटलं मला, तर मी थोडंसं पाणी आणखीन घातलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपलं बॅटर जे आहे या ठिकाणी तयार झालेलं आहे। याला आपण फक्त 10 मिनिटं द्यायचे आहे, 5 ते 10 मिनिटं भरपूर झाले, कारण आपण रवा जो आहे बारीक घातलेला आहे, त्यामुळं खूप जास्त वेळ लागत नाही। ज्यावेळेस आपण जाड रवा वापर करतो ना, तर 15 ते 20 मिनिटं रेस्ट नक्कीच द्यावी लागते। तर या ठिकाणी मी आता एक फ्रूट सॉल्टची जी पुडी आहे, पॅकेट आहे, ते घातलेलं आहे, इनो फ्रूट सॉल्ट, आणि थोडंसं त्यावर पाणी घातलेलं आहे, म्हणजे काय होईल, फ्रूट सॉल्ट जे आहे छान प्रकारे ॲक्टिवेट होईल। परत एकदा मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता बॅटर जे आहे आपलं छान असं फ्लफी झालेलं आहे आणि भिजूनसुद्धा छान आलेलं आहे आणि त्यातल्या भाज्या अजूनसुद्धा हिरव्यागार आहेत। तर या ठिकाणी मी डोश्याचं पॅन ठेवलं होतं तापायला, छान तापला की त्यावर 1 चमचा तेल घातलं,
1 ते 1.5 चमचा तेल पसरवून घ्यायचं व्यवस्थित. आणि आपण याला आणखीन हेल्दी बनवण्यासाठी त्यावर आपण घालूया काही तिळचे दाणे, म्हणजेच की जे आपले पांढरे तीळ असतात ना त्याचे दाणे. त्याने काय होईल आणखीन सुद्धा टेस्टी लागेल आणि खाण्याला एक क्रंचीपणा येईल, जे की मुलं आवडीने खातील. मुलांपासून मोठ्यापर्यंत नक्कीच आवडणारा पदार्थ आहे, आवडीने खातात सगळे. नक्की बनवा. आता या ठिकाणी आपण आपलं जे बॅटर आहे 2 चमचे बॅटर घालून घेतलं आणि आपले जे बॅटर आहे ते घातलं आणि पसरवून असं छान असं. आता यामध्ये काय होईल 2-3 टेस्ट येतील तुम्हाला एकाच पदार्थामध्ये, म्हणजे की उत्तप्पाची सुद्धा टेस्ट येईल, त्यानंतर मेथीचे पराठ्याची टेस्ट येईल आणि प्लस डोश्याची सुद्धा टेस्ट येईल. त्यामुळे एकाच पदार्थामध्ये 3 टेस्ट येणार आहेत. तर या पद्धतीने जो आहे मी मेथीचा आपला उत्तप्पा म्हणा किंवा पराठा म्हणा लावून घेतलेला आहे आणि 1 ते 2 मिनटं लागतात, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. अशा प्रकारे तयार होत आहे. थोडीशी खालची साईड झाली की आपण याला एक उलटपुलट करून छान असं क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, या पद्धतीने खालची साईड बघू शकता तुम्ही, छान अशी सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेतलेली आहे आणि दुसरी साईडसुद्धा त्याच पद्धतीने भाजायची आहे. एकदम हेल्दी नाश्ता आहे. तुम्ही हवं तर आणखीन भाज्यासुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता, जसं की गाजर आहे किंवा कोबी, असं जे मुलं आपल्या घरात खात नाहीत ना ते नक्कीच तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. याने काय होईल, छान अशा सगळ्या भाज्या ज्या आहेत मुलांच्या पोटात जातील आणि मुलं अजिबात नाक न मुरडता खातील, इतकं मात्र नक्की आहे. तर या ठिकाणी जो आहे आपला उत्तप्पा तयार आहे. मेथी उत्तप्पा, मेथी पराठा, काय असेल काय नाव द्या तुम्ही आता. तर या प्रकारे छान असा गोल्डन क्रिस्प होईपर्यंत तळून घेतलेला आहे. परत आपण थोडंसं तेल घालूया तव्यावर. थोडेसे तिळाचे दाणे घातले मी आणि परत मी थोडंसं बॅटर घातलेलं आहे 1 ते 2 चमचे आणि परत एक मी उत्तप्पा लावून घेणार आहे. तर याच पद्धतीने जे आहे मी सर्व मेथीचे उत्तप्पे जे आहेत बनवून घेतलेले आहेत. छान क्रिस्पी येईपर्यंत भाजून घ्यायचे. तुम्ही याला सॉससोबत किंवा चटणीसोबत एन्जॉय करू शकता. त्यानंतर मी या ठिकाणी कटरच्या साहाय्याने जे आहे 4 भाग करून घेणार आहे. म्हणजे काय होईल, यामध्ये पिझ्झाची सुद्धा नक्कीच टेस्ट येईल मुलांना. म्हणजे काय होईल, छान असे तुकडे घेऊन खाता येतील किंवा मग तुम्ही टिफिनला सुद्धा नक्कीच देऊ शकता, मुलांच्या शाळेच्या टिफिनला देऊ शकता किंवा मग छोटीशी भूक असेल तर तेव्हा सुद्धा बनवून खाऊ शकता. तर या पद्धतीने जे आहे 4 भाग करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि छान असा क्रिस्पी आणि भाज्यासुद्धा त्यामध्ये छान अजूनसुद्धा हिरव्याच दिसत आहे आणि सॉससोबत एन्जॉय करत आहे. इथे मी सॉससुद्धा घातला. अशा प्रकारे जर तुम्ही सर्व केलं ना मुलांना तर ते आणखीनसुद्धा जास्त आवडीने खातील, कारण या अशा पद्धतीने आपण जर सॉस सर्व केलं ना तर मुलांना फार आवडतं. आमच्या इथं तर असंच आहे. अशा पद्धतीने सर्व केलं की मुलं पाहतसुद्धा नाही त्यामध्ये काय भाजी घातली आहे मम्मीने काय नाही, छान असं आवडीने खातात. तर याच पद्धतीने जे आहे सर्व उत्तप्पे बनवून घेतले आणि तुम्ही पाहू शकता त्यामध्ये भाज्यासुद्धा दिसत नाही आहे किंवा काहीच नाही, फक्त छान असं क्रिस्प आलेलं आहे आणि टेस्टीसुद्धा तेवढंच झालेलं आहे. आणि मेथीच्या भाजीचं सीझनसुद्धा चालू आहे, सर्दीचं सीझन सुरू झालेलं आहे, थंडीचं सीझन सुरू झालेलं आहे, भाज्या छान एक प्रकारे यायला लागलेल्या आहे. इकडं आपला दुसरासुद्धा उत्तप्पा तयार झालेला आहे. त्यालासुद्धा कटरच्या साहाय्याने कट करून घेतलं आणि त्यालासुद्धा छान असं सॉससोबत सर्व करूया. अशाच पद्धतीने जे आहे आपले सर्व उत्तप्पे तयार आहे. चला मग लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.